तेलात टाकताच चौपट फुगणारी रेशनच्या गव्हाची कुरडई. या पद्धतीने मी गहू 3 ते 4 दिवस चांगला भिजवलेला आहे. त्यानंतर हा गहू छान असा 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने बारीक करायचा आहे. त्यानंतर त्याचा कोंडा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर चांगला 2 ते 3 वेळा गाळून घ्यायचा आहे. या पद्धतीने चीक तयार झालेला आहे. जेवढा आपला चीक तेवढं पाणी घेऊन आपण चीक हटायचा आहे. 2 ते 3 चमचे मीठ मी अगोदरच घातलेलं आहे. त्यानंतर या पद्धतीने हा चीक सारखा हलवत राहायचा आहे, जेणेकरून ह्या चिकाच्या गाठी होणार नाहीत. या पद्धतीने 2 ते 3 वेळा झाकण ठेवूनसुद्धा चांगलं वाफवून घ्यायचं आहे. जवळजवळ हा चीक अर्धा तास शिजला पाहिजे. या पद्धतीने 3 ते 4 वेळा चांगला हलवायचा आहे. त्यानंतर झाकण ठेवूनसुद्धा 2 ते 3 वेळा असा वाफवून घ्यायचा आहे. कमी गॅसवर चांगला वाफवून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच गरम आहे तोपर्यंतच आपण कुरडया घालून घ्यायच्या आहेत. पहा, कुरडयासुद्धा किती छान आलेल्या आहेत. या पद्धतीने उन्हामध्ये छान अशा कुरडया घालून घ्यायच्या आहेत. चांगले 2 ते 3 दिवस त्याला ऊन द्यायचं आहे. ऊन दिल्यानंतर पहा किती छान अशी कुरडई झालेली आहे. पहा, तेलात टाकताच कशी टम्म फुगलेली आहे.